नमस्कार. राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक परिवारात आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वृषभ राशीच्या जीवनात सुरू झालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या काळाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. ग्रहस्थितीमध्ये होत असलेले सूक्ष्म बदल, ग्रह नक्षत्रांची हालचाल आणि दैवी ऊर्जेचे संकेत हे सर्व मिळून तुमच्या जीवनात काही विशेष घडामोडी घडवू शकतात. हा काळ तुम्हाला घाबरवण्याचा नाही, तर जागरूक राहण्याचा आहे. कारण जेव्हा नियती काही लिहिते तेव्हा ती आपल्याला आधी संकेतही देते. त्या संकेतांचा अर्थ समजून घेतला तर आपण अनेक अडचणी टाळू शकतो आणि अनेक संधी योग्य वेळी ओळखू देखील शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंध, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगतीशी संबंधित असू शकतात. विशेष म्हणजे यापैकी एक घटना अशी असेल जी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मुद्दा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कदाचित आज सांगितलेली एक गोष्ट तुमच्या पुढील काही महिन्यांचे चित्र देखील बदलू शकते. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल किंवा तुमच्या घरातील कोणी या राशीचे असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण योग्य वेळी मिळालेला इशारा म्हणजेच दैवी संरक्षण असते. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की या विशेष काळातील ग्रहांचा प्रभाव आणि त्यातून मिळणारे दैवी संकेत. नमस्कार आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका काळाविषयी बोलणार आहोत जो वरकरणी सामान्य वाटतो, पण अंतरंगात अत्यंत गूढ आणि परिणामकारक संकेत घेऊन येतो. आकाशातील ग्रहस्थिती, नक्षत्रांची हालचाल आणि दैवी नियतीची रचना या सगळ्यांचा एकत्रित परिणाम काही विशिष्ट घटनांमध्ये प्रकट होतो. हा काळ भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर जागरूकता वाढवण्यासाठी आहे. कारण जेव्हा देव काही लिहितो तेव्हा ते बदलण्यासाठी नव्हे, तर समजून घेण्यासाठी संकेत देतो. आज आपण त्या 7 घटनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या अचानक घडू शकतात आणि ज्याकडे दुर्लक्ष करणे हे योग्य ठरणार नाही. पहिली घटना तुमच्या मनाशी संबंधित असेल. काही दिवसांपासून मनात अस्वस्थता, अनामिक भीती किंवा अकारण तणाव जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि शनी यांचा सूक्ष्म प्रभाव मनावर पडतो तेव्हा विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि ही वेळ स्वतःला दोष देण्याची नाही, तर मन शांत ठेवण्याची आहे. ध्यान, जप आणि सकारात्मक विचारांचा आधार घ्या, कारण मन अस्थिर झाले की निर्णय चुकीचे होतात. ही घटना तुम्हाला थांबून विचार करण्यास भाग पडेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. घटना तुमच्या नातेसंबंधांशी जोडलेली असेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून अचानक वर्तनात बदल दिसू शकतो. संवादात गैरसमज, कटू शब्द किंवा अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु येथे महत्त्वाचे म्हणजे संयम राखणे. ग्रहस्थिती ही तात्पुरती असते, पण नाती कायमची असतात. शब्दांवर नियंत्रण ठेवा आणि शांततेने परिस्थिती हाताळा, कारण एक छोटी चूक मोठ्या दुरावा निर्माण करू शकते. तिसरी घटना ही आर्थिक क्षेत्राशी संबंधित असेल. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो किंवा एखादी अपेक्षित रक्कम थांबू शकते. हे नुकसान नसून एक परीक्षा असेल. देव तुम्हाला पैशांचे व्यवस्थापन आणि संयम शिकवण्याचा प्रयत्न करत असेल. अशा वेळी घाईघाईने निर्णय घेऊ नका. गुंतवणूक, कर्ज किंवा मोठे व्यवहार टाळा. विचारपूर्वक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जा. चौथी घटना ही आरोग्याशी निगडीत असेल. शरीर काही संकेत देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. थकवा, डोकेदुखी, झोप न लागणे किंवा पचनसंस्थेतील त्रास हे सूक्ष्म इशारे असू शकतात. ग्रहांचा परिणाम शरीरावर जाणवतो, पण योग्य वेळी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येते. नियमित दिनचर्या, सात्विक आहार आणि प्रार्थना यामुळे संरक्षण मिळते. शरीर ही देवाची देणगी आहे, तिची अपेक्षा करू नका. पाचवी घटना करिअर किंवा कामाशी संबंधित असेल. अचानक जबाबदाऱ्या वाढू शकतात किंवा वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो. कदाचित एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडणार नाही, पण लक्षात ठेवा, ही वेळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आली आहे. संयम, मेहनत आणि प्रामाणिकपणा यांचा आधार घेतल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. अडथळे हे प्रगतीची पायरी असतात.
जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय माझी प्रगती होणार आहे नक्की टाईप करा. नवी घटना एखाद्या गुप्त सत्याशी संबंधित असेल. एखादी अशी गोष्ट समोर येऊ शकते जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कदाचित एखाद्या व्यक्तीचे खरे रूप, एखाद्या निर्णयामागचे कारण किंवा एखादे लपलेले रहस्य उघड होईल. ही घटना मनात भीती निर्माण करू शकते, पण तीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. सत्य नेहमी उशिरा का होईना पण समोर येतच, हे लक्षात ठेवा. 7वी आणि सर्वात महत्त्वाची घटना ही आध्यात्मिक परिवर्तनाची असेल. जे काही घडेल त्यातून तुम्हाला एक नवी दिशा मिळेल. देव कधीही कारणांशिवाय संकट देत नाही. प्रत्येक अडचणीत एक संदेश असतो. ही वेळ तुम्हाला अधिक मजबूत, जागरूक आणि परिपक्व बनवेल. संकट हे शेवट नसून सुरुवात असते. या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. वादविवाद टाळा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. ध्यानधारणा, मंत्रजप आणि सत्संग यांचा आधार घ्या, कारण ज्योतिषशास्त्र हे फक्त भविष्य सांगत नाही तर योग्य मार्ग दाखवते. लक्षात ठेवा, जेव्हा अंधार गडद होतो तेव्हाच प्रकाशाची चाहूल लागते. भीती वाटली तरी घाबरू नका. प्रत्येक घटना तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येते. देवावर विश्वास ठेवा, संयम राखा. तुमच्या कर्माची फळे योग्य वेळी तुम्हाला नक्कीच मिळतील. ही वेळ तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची संधी देईल. आत्तापर्यंत केलेल्या चुका सुधारण्याची, नात्यांना जपण्याची आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याची. परिस्थिती कठीण वाटली तरी हार मानू नका, कारण नियती तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे तर घडवण्यासाठी कार्यरत असते. जर तुम्ही या संकेतांकडे लक्ष दिले तर संकट टाळू शकते आणि त्याचा परिणाम हा कमी होऊ शकतो. सजगता हीच सर्वात मोठी शक्ती आहे. देवाने लिहिलेल्या प्रत्येक ओळीमागे एक संकेत असतो, एक उद्देश असतो. त्या उद्देशाला समजून घेतले तर जीवन अधिक सुंदर बनते. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की भीती नव्हे तर विश्वास ठेवा. संकट हे कायमस्वरूपी नसते. तुमची श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार हेच तुमचे खरे संरक्षण आहे. येणारा काळ जरी कठीण वाटत असला तरी त्यातून एक नवीन पहाट उगवेल. आपण सर्वांनी जागृत राहून शांत मनाने आणि दृढ श्रद्धेने या काळाचा सामना करायचा आहे. देवावर विश्वास ठेवा, कर्म करत राहा आणि सकारात्मकतेचा दीप कायम प्रज्वलित ठेवा, कारण शेवटी विजय सत्याचाच होतो आणि प्रकाश नेहमी अंधारावरच मात करतो. तर मित्रांनो, वृषभ राशीसाठी येणारा हा काळ अत्यंत निर्णायक ठरू शकतो. परंतु लक्षात ठेवा, कोणतीही ग्रहस्थिती ही कायमस्वरूपी नसते. योग्य कृती, सकारात्मक विचार आणि श्रद्धा यांच्या जोरावर आपण प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकतो. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अधिक प्रेरणा देतो. तसेच कमेंटमध्ये जय माऊली किंवा ओम नमः शिवाय असे नक्की लिहा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा ही अधिक बळकट होईल. जर अजूनपर्यंत तुम्ही राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढील काही दिवसात आम्ही आणखी महत्त्वाचे ग्रहसंकेत आणि राशी भविष्य घेऊन येणार आहोत. तुमचा विश्वास आणि प्रेम हेच आमचे खरे बळ आहे. देव तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि स्थैर्य देवो हीच प्रार्थना. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.